येस, एकदा पुन्हा रिपीट करतो मी. ओके, सो आत्ताचा जो आपण पार्ट शिकणार आहे तो पार्ट राहणार आहे आपला की आपण स्वतः आपल्याला इथे काय मिळणार आहे. ओके, एक ॲज अ बिझनेस पार्टनर किंवा ॲज अ वेलनेस कोच, हेल्थ कोच, माझा बिझनेस प्लॅन किंवा माझी बिझनेस स्ट्रॅटेजी काय राहणार आहे, मला कसा इन्कम जनरेट होतो किंवा इतरांना मी काय संधी दाखवू शकते किंवा दाखवू शकतो. दॅट इज हाऊ वी शो देम अपॉर्च्युनिटी, एक्स्ट्रा इन्कम अपॉर्च्युनिटी ॲज अ वेलनेस कोच, हेल्थ कोच. कसं तुम्ही लोकांना निरोगी ठेवून त्यांना आरोग्य देऊन ब्लेसिंग्स मनी अर्न करू शकता. ओके, आणि ही ब्लेसिंग्स मनी एवढी नाही तर ही एवढी तुमच्यावर आहे, तुम्ही किती त्याला वाढवू शकता, कारण ट्रिमेंडस ग्रोथ आहे. ओके, सो मी तुम्हाला माझ्या स्टोरीमधून पण दाखवणार आहे. येस, हा बिझनेस पे प्लॅन आहे आणि एकच मिशन आहे, हेल्दी आणि वेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी म्हणजे काय, आरोग्यमय राहायचं आहे. वेल्दी म्हणजे काय, पैसा पण पाहिजे. आज जगात तोच व्यक्ती सुखी आहे ज्याच्याकडे पैसा आणि आरोग्य दोन्ही गोष्टी एकत्र आहे, भरभरून आहे. ओके, सो ते भरभरून कसं मिळणार आहे, तर ह्या वेलनेस बिझनेसच्या माध्यमातून, ओके, या हेल्थ बिझनेस माध्यमातून पृथ्वीच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर एकमेव असा हा बिझनेस आहे जिथे तुम्हाला आरोग्य पण मिळतो आणि पैसा पण मिळतो. नाहीतर आज अशी परिस्थिती आहे लोकांची, त्यांच्याकडे पैसा भरभरून आहे पण आरोग्य नाही आहे. त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे, काही लोकांकडे पैसाच नाही आहे, आरोग्य आहे म्हणजे तो बिमारच पडत नाही कधी बिचारा, पण पैसे नाही त्याच्याकडे, अशी परिस्थिती आहे. मग हे दोन्ही बॅलन्स करायचं असेल ना आणि एक चांगलं सुंदर एक काय म्हणतो त्याला आनंदी आयुष्य जर जगायचं असेल ना, तर हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे. येस, वेलकम आहे तुमचं. येस, हे माझं इंट्रोडक्शन आहे. मी कुलदीप पवार आणि मागील 32 महिन्यापासून मी लोकांना आरोग्य देण्याचं काम करतो आहे आणि आरोग्य देता देता आज मी लास्ट मंथमध्ये रिसेंटली ग्लोबल वेलनेस कोच झालेलो आहे. ग्लोबल वेलनेस कोच, ग्लोबल लेवलला मी लोकांना आरोग्य देऊ शकतो. आणि त्यामध्ये याच महिन्यामध्ये एक नॅशनल लेवलला दिल्ली येथे एक्स्ट्रा बॅगेंजा 2026 या कार्यक्रमात आम्हाला सन्मानित पण करण्यात आलं आहे 20,000 कोचेसच्या समोर. ओके, ही माझी स्टोरी आहे आणि मोर दॅन 1600 कुटुंबांना आतापर्यंत आरोग्य दिलेलं आहे आणि टार्गेट आहे पुढील 3 वर्षात 1 लाख निरोगी कुटुंब बनवायचे आहेत. येस, हा माझा वैयक्तिक गोल आहे. ओके, सो लोकांना आरोग्य देता देता ब्लेसिंग्स मनी पण भरपूर घेतला आहे, कारण बाय बॅकग्राऊंड मी सांगतो माझं. ओके, सो बाय बॅकग्राऊंड मी एक सायंटिस्ट होतो, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट. ओके, फील्ड व्हिजिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे आणि बेस्ट रिसर्च सायंटिस्टचा अवॉर्ड पण घेतलेला आहे. 12 वर्ष मी ॲग्रिकल्चरला सर्व्हिस दिलेली आहे, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. ओके, सो चांगले चांगले अवॉर्ड्स घेतलेले आहे, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पण कंपनीच्या माध्यमातून फिरून आलेलो आहे, कारण प्रायव्हेट जॉब कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होतो ॲग्रिकल्चरमध्ये. युरोप, दुबई, मलेशिया अशा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये मी एक्झिक्युटिव्ह एअर क्लास ट्रॅव्हलिंग केलेली आहे आणि त्या ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून वेगवेगळे देश फिरलेलो आहे कंपनीकडून. एवढी लॅविश लाईफ मी कंपनीतसुद्धा जगत होतो, पण तरीही ती नोकरी सोडून इकडं का 12 वर्ष तब्बल 4 वर्ष BSc ॲग्रिकल्चर केलं, 2 वर्ष MSc ॲग्रिकल्चर केलं आणि 1 वर्ष PhDसाठी घातलं आहे. असे तब्बल 7 वर्ष एज्युकेशन ॲग्रिकल्चरमध्ये आणि 12 वर्ष नोकरी, 19 वर्षाचा एक्सपिरियन्स सोडून कुलदीप पवार एक वेडा व्यक्ती ह्या इंडस्ट्रीमध्ये का आला, त्याचं कारण ऐकून घ्या तुम्ही. का आला, तर इथे आनंद मिळतो, इथे बॉस नाही तुम्हाला. ओके, इथे तुम्हाला कोणी प्रेशर देणारं नाही आहे. हे माझं वैयक्तिक इंडिपेंडंट असोसिएटचा बिझनेस आहे. मी घरातूनही करू शकतो, बाहेर जाऊन करू शकतो, कुठेही जाऊन करू शकतो. मला वाटेल तेव्हा करू शकतो, वाटेल तेव्हा मी झोपू शकतो. दॅट इज हाऊ विदाऊट प्रेशरचं काम. आणि इथे अनलिमिटेड इन्कम आहे. ते कसा मी तुम्हाला सांगतो. येस, स्वतःमध्ये बदल करा. कसा, असा. येस, पूर्वी असा होतो मी आणि आता असा झालो आहे, कारण हर्बल लाईफ इज अ स्टोरीज टेलिंग बिझनेस, की मी असा होतो असा झालो आहे. येस, तुमच्याकडं वजन नाही आहे, तुम्ही फिटनेससाठी करा, दॅट इज हाऊ. तुम्ही स्किनसाठी करा, ॲक्टिव्ह लाईफस्टाईलसाठी करा. स्वतःलाच प्रश्न करा की मी आता हर्बल लाईफला यायच्या पूर्वी माझी लाईफस्टाईल कशी होती, आळशी होती,
एनर्जी कमी होती आणि जॉईन केल्यानंतर 2-3 महिने केलं मी, प्रॉपर डाएट घेतला, प्रॉपर न्यूट्रिशन घेतले, वर्कआउट केले आणि यस फिलिंग एनर्जेटिक हॅपी. हे स्वतःला सांगा. का? कॉन्फिडन्स वाढेल इतरांना सांगताना की यस तू हे कर, खूप छान आहे. बरोबर. कॉन्फिडन्स कधी वाढतो? आणि हे जे दिसतं ना तुम्हाला, हा तुमचा कॉन्फिडन्स आहे. कोण? हा जो दिसतं ना हातात माझ्या ग्लास, हिरो आहे हा आपल्या रिझल्टच्या मागचा. वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन. ओके. गुगलला जरी विचारलं असं, गुगल विच इज द वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन कंपनी, गुगल काय म्हणणार? यस, हर्बल लाईफ इज द वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन कंपनी अँड लाईफस्टाईल कंपनी, वेलनेससाठी, वेलबिईंगसाठी. ओके. सो दॅट इज हाऊ वी आर वर्किंग विथ वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन कंपनी. ओके. सो खूप मोठं स्कोप आहे. यस, हे माझं स्वतःचं वैयक्तिक आहे, मेरा परिवार मेरी जिम्मेदारी. पण कधी जर तुम्ही तुमच्या परिवाराला हेल्दी बनवत असाल, आरोग्यमय वेल्दी बनवत असाल, भरभरून पैसे देऊ शकत असाल, कसे? बायकोनी मागितली 10,000 पाहिजे, लगेच काढून देता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड हाऊ वी से आय एम वेल्दी. यस. हॅपीनेस. हॅपीनेस कधी येतो? ह्या दोन गोष्टी एकत्र केला, वेल्थ प्लस हेल्थ, दॅट इज कॉल्ड हॅपीनेस. संपला. दोनच गोष्टी पाहिजे तुमच्याकडे तुम्हाला आनंदी राहण्यासाठी. काय पाहिजे? हेल्थ आणि वेल्थ. दॅट्स इट. संपला विषय. मग हे कधी येणार? जॉब करून माझ्याकडं आरोग्य नव्हतं बाबा, वयाच्या 32व्या वर्षी प्री डायबिटिक होतो, रक्तपातळची गोळी 34व्या वर्षी सुरू झाली, एवढं प्रेशर होतं कामाचं, पैसा होता, सगळं होतं, 74,400 पगार होता. भाग्यश्री मॅमला माहीत आहे, त्यांनी आमचे बरेचसे पॉलिसीज काढलेले आहेत. यस, सगळं होतं, पण लाईफ नव्हती बाबा. फोन आला की पळत जावं लागायचं, बॉसचा फोन आला त्या मोमेंटला अर्धा नाश्ता सोडून पळावं लागायचं, एवढं डेंजर आहे कॉर्पोरेट. सो दॅट इज हाऊ मी माझी लाईफ इम्प्रूव्ह केली. ओके. यस, स्वप्न सगळ्यांचे आहेत, पण पूर्ण होतात का नोकरीमध्ये, जॉबमध्ये? भाग्यश्री मॅम, तुम्ही पण कॉर्पोरेटला जॉब केलेला आहे, चांगल्या मोठमोठ्या मल्टी लेवलच्या, जसं टाटा असेल, SDFC असेल, मोठमोठे आहेत. हे सगळे इंटरनॅशनल लेवलला कॉर्पोरेटमध्ये नावाजलेल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. बरोबर? आय एम करेक्ट? येस. ओके. पण मग ती हेल्थ नाही आहे. भाग्यश्री मॅम, आर यू देअर? भाग्यश्री मॅडम, आपण आहात? मी आहे. कॉल आला होता मला, सॉरी. येस येस येस. ओके. सो हे मिळतं का? तुम्ही पण जॉब केलेला आहे कॉर्पोरेटमध्ये? नाही मिळत. यस. हे स्वप्न कंप्लीट होऊ शकतात का नोकरीमध्ये? चांगला बंगला, मुलांचं मोठमोठ्या शाळांमध्ये शिक्षण, गाडी, घर, बंगला, सोनं, डोनेट करणे, फॉरेन ट्रिप्स करणे, हे सगळं मिळतं का? हे स्वप्न पूर्ण नाही होत जॉबमध्ये? नाही होत. पण इथे होतात. इथे होतात. मी 32 महिन्यामध्ये माझ्या ट्रिमेंडस चेंज केला आहे. यस, हे स्वप्न आहेत. ओके. EMI फ्री लाईफ जगायची आहे, किंवा ओके पैसे तर कमवायचे आहे, आणि दोनच मार्ग आहेत, एक तर जॉब आहे आणि दुसरं काय? बिझनेस आहे. आणि दोन्हीमध्ये रिस्क आहे. कशी? जॉबमध्ये क्वालिफिकेशन लागतं, गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, रिस्क आहे, कधी पण घरी पाठवू शकतं. बिझनेसमध्ये पण तसंच, तुम्ही छोटा मोठा कुठलाही बिझनेस टाका, 5-10 लाख 20 लाख इन्व्हेस्टमेंट असते, आणि तेवढं टाकूनसुद्धा, फॉर एक्झाम्पल ब्युटी पार्लर टाकलं, किंवा स्टेशनरी टाकली, किंवा मोबाईल शॉप टाकलं आहे, 10-12 लाखाचं इन्व्हेस्टमेंट केलं आहे, आणि बसलो आहे चालवायला, चाललं तर ठीक आहे, नाही तर इन्व्हेस्टमेंट पाण्यात. रिस्क आहे, दोन्हीमध्ये रिस्क आहे. मग असा कुठला बिझनेस आहे? आणि बिझनेस आपल्याला माहीत आहे, गेम ऑफ सेलिंग आहे. जॉबवाले टाईम सेल करतायत, 8 तास, सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी घरी. प्रोफेशनल्स म्हणजे कोण? ॲडव्होकेट, CA, हे सर्व्हिस देऊन पैसे कमवत आहेत. प्रोडक्टमध्ये सेलिंग आलं आहे. येस, आपण काय करतो आहे सध्या? पैसे कमवायच्या नादात, पैशामागं धावून आपण पैसे ते कुठं हे करतो आहे, देतो आहे? अनहेल्दी लाईफस्टाईलमध्ये, दवाखान्यात. इकडे पैसे कमवायचे नोकरी करून 55-60 वर्षापर्यंत खूप धावपळ करायची पैसे कमवायला, आणि तोच पैसा नंतर शुगर, BP, थायरॉईड, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, हे ते काय होतं नंतर, गुडघे रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यात आपण ते पैसे सगळे टाकतो.
काय होतं एकूण एकच आहे. ओके, मग त्यामुळं हे एक तुम्हाला स्कोप आहे. काय स्कोप आहे? ओबेसिटी ग्लोबल एपिडेमिक आहे. वजन वाढल्यामुळे बरेचसे लोक आजारी पडत आहेत. यस, अनहेल्दी लाईफस्टाईल आहे ही. ओके, यस, डिसऑर्डर अनहेल्दी लाईफस्टाईलमुळं अनेक आजार व्हायला लागलेत ओबेसिटीमुळं. आणि काय स्कोप आहे या बिझनेसमध्ये? भाग्यश्री मॅम, स्कोप समजून घ्या. हाऊ विल दिस बिझनेस वर्क? हे जे आपण करणार आहे ॲज अ वेलनेस कोच, याला स्कोप काय आहे? हे कसं काम करणार आहे? सिम्पल आहे. सध्याची लाईफस्टाईल अशी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्ट्रेस आहे, अनेक आजार जडलेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी आहे, कारण जो तो पैशासाठी धावतोय नोकरीमध्ये, बिझनेसमध्ये. ओके, आणि आत्ताचं जेवण हे आहे, याच्यातून पोषण मिळत नाही आहे, याच्यात न्यूट्रिशियस व्हॅल्यू नाही आहे. त्यामुळं अनेक आजार वाढण्याचं कारण तुमचं शरीराला पाहिजे ज्या गरजेची गोष्ट आहेत, ओके, व्हायटॅमिन्स, मिनरल, प्रोटीन, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट कम्प्लीट अँड बॅलन्स स्वरूपात ते मिळत नाही आहे या आत्ताच्या जेवणातून. त्यामुळे अनहेल्दी लाईफ होत चाललेली आहे. यस, हे आपले बिझनेस पार्टनर आहेत. हे एक स्कोप आहे आपल्यासाठी. हे खाऊ गल्ली हे आपले बिझनेस पार्टनर आहे, कारण इथूनच रॉ मटेरियल आपल्या वेलनेस इंडस्ट्रीसाठी येतोय. ओके, कसा येतोय? इथे जाऊन खातात, अनहेल्दी होतात, वजन वाढतं आणि आजार वाढतात आणि ते आपल्याकडे येतात. यस, फॅमिली किचनसुद्धा, पप्पू पास हुआ तो भी पार्टी, नापास हुआ फेल हुआ तो भी पार्टी. हे किचन आहे आपलं घरचं. घरात काही टेन्शन आलं तरी पार्टी, टेन्शन नाही असलं, आनंदाची काही गोष्ट झाली घरात, चलो आज पार्टी हो जाए. ओके, नंबर 1 बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, मोठा स्कोप आहे. मी मगा पण सांगितलंय, युनिसेफसुद्धा सांगतोय की 9 पासून 17 वर्षाच्या मुलांमध्ये ओबेसिटी खूप वाढलेली आहे. ओके, हा कधीचा डेटा आहे? 2025 सप्टेंबरचा. त्यानंतर हा डेटा आहे 2024चा मे महिन्यातला. द बर्डन ऑफ लाईफस्टाईल डिसीजेस अँड देअर इम्पॅक्ट ऑन हेल्थ इज इन्क्रीजिंग डे बाय डे. अलार्मिंग लाईफस्टाईल डिसीजेस, हे कधीचा डेटा आहे? जानेवारी 2025चा. हा कोणाचा आहे? जनरल ऑफ रिसर्च मेडिकल सायन्स. डायबिटीज भारतामध्ये, इंडियामध्ये 2025मध्ये 200+ मिलियन केसेस आढळलेल्या आहे. रॉकेटसारखं वाढत चाललेले डिसीजेस, लाईफस्टाईल डिसऑर्डर. हे स्कोप आहे आपल्या बिझनेससाठी भविष्यातलं 50 वर्ष 60 वर्ष पुढचे. ओके, हे स्कोप आहे. नंबर 1 बिझनेस ऑपॉर्च्युनिटीचे हे स्कोप आहे. लाईफस्टाईल डिसीजेस वाढत चाललेले आहेत. कॅन्सर, ऑबेसिटी, हाय कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन डिसीज, हार्ट डिसीजेस. ओके, वर्क पार्ट टाईम फुल टाईमसाठी हे आपल्याला मदत करणार आहे. स्कोप आहे. घरातून पण करू शकता, बाहेर पडून. जर तुमचे स्वप्न मोठे असतील की मला महिन्याला 5 लाख 4 लाख कमवायचे आहेत, तर तुम्ही बाहेर पण पडू शकता, फुल टाईम पण करू शकता. यस, हे स्कोप आहे. हे स्कोप आहे. हे बघा, हे मग मी सांगितलं तुम्हाला 150% वाढ होणार आहे 2050 पर्यंत भारतामध्ये ओबेसिटी. ओके, हे WHO डेटा आहे. यस, हे बिझनेस ऑपॉर्च्युनिटीचे हे स्कोप आहेत. हे स्कोप आहेत आपल्यासाठी. डिसऑर्डर्स इन इंडिया इन्क्रीजिंग डे बाय डे. ओबेसिटी आणि ओव्हरवेट हे स्कोप आहे. हे भविष्य आपलं, हे फ्युचर आहे. हे वाढत जाणार आहे आणि लोक डॉक्टरकडे न जाता वेलनेस कोचकडे येणार आहे. का येणार आहे? का येणार आहे वेलनेस कोचकडं? कारण लाईफस्टाईल डिसऑर्डर हे औषध गोळ्यांनी बसणारा डिसऑर्डर नाहीत. त्यांना तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करावी लागते, फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढवावी लागते, डाएट चेंज करावं लागतं आणि न्यूट्रिशनची बॉडीची गरज भागावी लागते. दॅट इज कॉल्ड वेलनेस कोच. तर ते डॉक्टरकडे नाही जाणार, ते तुमच्याकडे येणार आहेत. कारण लाईफस्टाईल डिसऑर्डर कधीही औषध गोळ्यांनी बसत नाही. तसं असतं तर 5-5, 10-10, 15-15 वर्षापर्यंत शुगर बीपीच्या गोळ्या लोकांनी घेतल्या नसत्या. शुगर बीपीच्या गोळी घेतली, 10-5 दिवसात लगेच शुगर बसली, किंवा महिन्यात, किंवा 2 महिन्यात, वर्षात. पण बसतं का? तसं होतं का? नाही होत. का नाही होत? कारण जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल, जर अगर आपको स्वस्थ इंडिया बनाना है, तो हमें डॉक्टर के पास नहीं, वेलनेस कोच के पास जाना है. ऐसे हमारे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर मोदी जी कहते हैं. क्या कहते हैं? और ये इनके हर एक भाषण में आपको सुनने को मिलेगा. कधीही बघा तुम्ही, यूट्यूबला टाका हेल्थ अँड प्राइम मिनिस्टर मोदी स्पीच. ओके, आपको वही मिलेगा. तुम्हाला तेच मिळणार की भविष्यात हे लोक तुमच्याकडेच येणार आहेत, वेलनेस कोचकडे येणार आहे, डॉक्टरकडे जाणार नाही. हे मी नाही सांगत, हे स्कोप आहे नंबर 1 बिझनेस अपॉर्च्युनिटीचं तुमच्यासाठी. येस, ओके, आर यू एक्साइटेड टू, आर यू रेडी टू लिसन दी बिझनेस अपॉर्च्युनिटी कशी आहे? सगळे रेडी आहात? हॅलो 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 हॅलो, रेडी आहात तुम्ही? Yes, ready.
Yes, sir. यस यस ग्रेट ओके. सो आपल्याला हे ऐकून घ्यायचं आहे आता. आता तुम्हाला सगळ्यात मेन पार्ट आहे की तुम्हाला याच्यातून कसं जनरेट होणार आहे, कसं तुमचं बन. येस, सो वेलकम टू हर्बल लाईफ न्यूट्रिशन मेकिंग द वर्ल्ड हेल्दियर अँड हॅपियर. ओके, मेकिंग द वर्ल्ड हेल्दियर अँड हॅपियर. ओके, माझं ब्रीदवाक्य थोडं वेगळं आहे. मेकिंग वर्ल्ड हेल्दियर अँड वेल्दियर. पैसा आणि आरोग्य हे दोन गोष्टी आहे माझ्यासाठी तरी. येस, मिशन चेंज द किचन. आपल्याला पहिले काय करावं लागणार या बिझनेसमध्ये येण्यासाठी? लोकांचं किचन बदलावं लागेल. चेंज युअर ब्रेकफास्ट, चेंज युअर लाईफ. ॲटोमॅटिक लोकांचे किचन बदलले की तुमचे बँक अकाउंट वाढतील. ॲटोमॅटिक बाय डिफॉल्ट तुमच्या बँक बॅलन्स ॲटोमॅटिक वाढतो. फक्त लोकांचे किचन बदला, त्यांचे ब्रेकफास्ट बदला डेलीचे. झालं. यस, सो सॅल्यूट सरांना. यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी रिस्पेक्ट दाखवायचा आहे. काय म्हणतो त्याला, आदर दाखवायचा आहे, हंबलनेस दाखवायची आहे. कारण या व्यक्तीने जर सुरुवात केली नसती तर आज अनेक करोडो लोक इवन हे कुलदीप पवार आज तुमच्यासमोर हे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दाखवत मे बी दाखवू शकला नसता. कारण एक व्यक्तीने 1980मध्ये मनावर घेतलं वयाच्या 23व्या वर्षी. का तर त्यांची आई ओबेस होती, खूप जास्त ओबेस होती आणि अनेक वेगवेगळे प्रयोग केले. केमिकल गोळ्या घेणे, औषधं घेणे, वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करणे, केमिकल गोष्टी वजन कमी करण्यासाठी अप्रोच करणे. आणि त्यामध्ये काय झालं, अनेक वेगवेगळे प्रयोग केल्याने त्यामध्ये वजन वेट लॉस प्रोसेसमध्ये, वेट लॉस प्रोग्राममध्ये त्यांच्या आईचं डेथ झाली. त्या मरण पावल्या. आणि या व्यक्तीने 23व्या वर्षी मनावर घेतलं आणि आज बघा तुम्ही जगात नंबर 1 आहे वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये, वजन कमी करण्यामध्ये, वजन वाढवण्यामध्ये. वयाच्या 23व्या वर्षी मनावर घेतलेल्या व्यक्तीने आज आपल्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म उभं केलं की आज 49 वर्ष झालेत. भारतामध्ये 26 वर्ष कंप्लीट होतील. आपण खूप लकी आहे की आपल्याला एवढं मोठं जगामध्ये सगळीकडं 98 देशामध्ये मागील 49 वर्षापासून लिडिंग ब्रँड आहे. नंबर 1 ब्रँड इन मील रिप्लेसमेंट, नंबर 1 ब्रँड इन वेट मॅनेजमेंट, नंबर 1 ब्रँड इन हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. कोण आहे तर ते हर्बल लाईफ आहे. एका व्यक्तीमुळं. बघा, एकाच व्यक्तीने सुरुवात केली होती, लक्षात असू द्या. आणि एकदम प्रामाणिक विजन आहे, चेंजिंग पीपल्स लाईव्स. प्रामाणिक एकदम. लोकांचं आपल्याला इथं आयुष्य बदलायचं आहे. एवढं सुंदर आहे ना या ऑपॉर्च्युनिटीसोबत तुम्ही जेव्हा वर्क कराल ना, एवढं आवडेल तुम्हाला. लोकांचे ब्लेसिंग्स एवढ्या मिळतील, आशीर्वाद एवढे मिळतील ना, ट्रिमेंडस, खतरनाक. आणि तुम्हाला पण आवडेल कारण विजनच तसं आहे, चेंजिंग पीपल्स लाईव्स. मिशन काय आहे? बेस्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आणि बेस्ट न्यूट्रिशन जगाला द्यायचं आहे. हे मिशन आहे. लोकांना हेल्दी आणि वेल्दी बनवायचं हे मिशन आहे. कारण लोकांना आज आरोग्याची तेवढीच गरज आहे जेवढी पैशाची गरज आहे. कारण भारत एकमेव असा पॉप्युलेटेड कंट्री आहे, देश आहे जिथं पॉप्युलेशन भरपूर आहे आणि रोजगार कमी आहे. त्यामुळे तुम्हाला ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी समजून घ्या, मिशन समजून घ्या. तुम्हाला दोन्ही गोष्टींनी इथं फायदा आहे. एक आरोग्याने आणि दुसरं कशाने? पैसे. लोकांना पैशाची पण गरज आहे, रोजगार नाही लोकांना. मोठमोठे ग्रॅज्युएट झालेले लोक साधे छोटे मोठे 10-12 हजाराचे काम करतायत. मोठमोठे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले लोक 20 आणि 25 हजारावर काम करतायत. दॅट इज हाऊ युअर ऑपॉर्च्युनिटी ॲज अ वेलनेस कोच. किती ऑपॉर्च्युनिटी, किती स्कोप आहे तुम्हाला हे लक्षात घ्या. ट्रिमेंडस वाढणार आहे. भविष्यात 50-60 वर्षे तुमचे सोन्याचे दिवस असणार आहे, सगळ्या वेलनेस कोचसाठी सांगतोय मी. आणि लकी आहे की तुम्हाला वर्क फ्रॉम होम पण करता येतं, पार्ट टाईम म्हणून आणि फुल टाईम म्हणून पण. तुम्ही जर मैदानात उतरले तर कुलदीप पवारसारखं मंथली इन्कम तुमचं होणार आहे. मी दाखवतो पुढं तुमचा. माझा कंपनीत असताना 12 वर्ष नोकरी करून किती यायचे मला आणि आज 32 महिन्यात मी किती कमवतोय. आणि इथिक्स आहेत इथे, नियम आहेत, अटी आहेत, हॉनेस्टी आहे, इथिकल थिंग्स आहेत इथे. ओके, सो राईट गोष्टी करतोय, चुकीच्या काहीही गोष्टी करत नाही. कोणालाही चुकीची कमिटमेंट नाही, कोणालाही चुकीची काहीच नाही. एकदम बी ऑनेस्ट, एथिक्सच्या आधारावर करते. ओके, कोणाला फसवत नाही. आणि हे न्यूट्रिशन किंवा ही कम्युनिटी जी बनली आहे, जे जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन बनवलं आहे वेट मॅनेजमेंटसाठी, हे तुम्ही, मी किंवा गल्लीतल्या डॉक्टरनी, गल्लीतल्या सायंटिस्टनी नाही बनवलं आहे. जगातील 350+ बेस्ट कोचेसनी बनवलेलं आहे. ओके, अशा मोठमोठ्या डॉक्टरनी बनवलेले. आणि क्लॅपिंग करा आपल्या भारताच्या श्रेयशी मोहपात्रा मॅमसाठी, ज्या भारतातल्या डायटरी बोर्डमध्ये म्हणजे डाएट प्लॅन जे बनवून देतात ना न्यूट्रिशन्सचे, त्यात आपली भारताची सुद्धा एक लेडीज आहे. त्यास आपल्याला अभिमान असायला पाहिजे की यस,
भारतातून सुद्धा 98 देशामध्ये, बघा कॉम्पिटिशन, 98 देशातले लोक आहेत, त्यात भारताची एक महिला आहे. सो हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की हे ते सायंटिस्ट लोक आहेत, हे ते PhD होल्डर आहेत की ज्यांनी हे जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन बनवलं आहे. त्यामुळं न्यूट्रिशनवर नो डाऊट कंप्लीट सायंटिफिक बेस, सायन्स बेस अनुसरून लोकांना हेल्दी वेल्दी कसं बनवायचं त्याच्या आधारावर बनवलेलं हे न्यूट्रिशन आहे. लोकांना हेल्दी वेल्दी बनवण्यासाठी बनलेलं हे न्यूट्रिशन आहे. यस, भारतात हर्बल लाईफ टुडे इन इंडिया 1999 सुरुवात केली होती भारतात. ओके, 4 लाख प्लस असोसिएट आहेत, प्रत्येक वर्षी येतात. 29 सेल सेंटर आहेत, 10+ वेअर हाऊस आहेत. आणि यस, अभिमानाची गोष्ट आहे की हर्बल लाईफ इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनचा मेंबर आहे. ओके, हे कोणीही शक्य नाही, कोणी येऊन नाही बनत. नाही तर तुम्ही सर्च करा, कुठलीही न्यूट्रिशन कंपनी IDSA म्हणजे इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची मेंबर नाही आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून आपण FSSI अप्रूव्ड आहेत भारतामध्ये. ओके, FSSI तुम्ही सर्च करा काय आहे, तुम्हाला लक्षात येईल. त्याचं अप्रुव्हल या न्यूट्रिशनला आहे, कारण हे फूड आहे, जेवण आहे, हे पावडर नाही, औषध नाही, मेडिसिन नाही. हे लक्षात घ्या. मार्केटमध्ये जे अनएज्युकेटेड लोक आहेत किंवा एज्युकेशन असून जे अनएज्युकेटेड सारखे याला ट्रीट करतात या न्यूट्रिशनला, की अरे यांनी असं होईल, यांनी किडनी जाईल, यांनी हे होईल, ते होईल. फॉरगेट इट. तसं असतं तर 25 वर्ष चाललंच नसतं भारतात. आज अनेक लोकांच्या किडन्या गेल्या असत्या आणि त्यांनी कंप्लेंट केली असते कंपनीवर. पण हे जेवण आहे, समजून घ्या, हे फूड आहे, फक्त त्याला डब्यात पॅक केलं आहे, एक्स्ट्रॅक्ट करून, बरोबर, कॉन्सन्ट्रेटेड बनवून, जे शरीराला लागतं, प्रोटीन, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट, ओमेगा 3, मिनरल्स, व्हायटॅमिन्स, ह्यांना काय केलं आहे, बियाण्यांपासून, बियाण्याच्या क्रशपासून. सायन्स समजा, सायन्स खतरनाक आहे बरं याचा. ह्यांनी जे बनवलं आहे ना, हे काही झाडपाला, झाडांची साल, पाला त्याच्यापासून नाही, बियाण्यांपासून बनलेलं आहे, बियाण्यांच्या क्रशपासून. अनेक म्हणजे प्रत्येक बियाण्याचं DNA चेक केलं जातं की याची क्वालिटी, याची प्युरिटी तीच आहे का जे आपण एक्सपेक्ट करतोय त्याच्यापासून. तर त्यांचं DNA चेक करून प्रत्येक बियाण्यांच्या क्रशपासून बनलेलं हे वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन आहे. येस, सो नो डाऊट. का डाऊट नाही, कारण मोठमोठे स्पॉन्सर्स, मोठमोठे ॲथलीट्स याच्यात इन्व्हॉल्व आहेत, ते स्पॉन्सरशिप करतात. स्मृती मंदना, किती लोक ओळखतात मी स्मृती मंदनाला? किती लोक ओळखतात पलक कोहलीला? काय आहे पलक कोहली? कोण सांगेल मला? सांगा, बोला बोला. लक्ष्य सेनला कोण ओळखते? लक्ष्य सेन काय आहेत सांगा, बोला. अनम्यूट केले सगळ्यांना. हे स्पॉन्सर्स आहेत, ॲथलेट्स आहेत, हे भारताचे, हे हर्बल लाईफचे स्पॉन्सर्स आहेत. सांगेल कोणी? माहीत आहे का कोणाला? येस, ओके. हे ॲथलेट स्पॉन्सरशिप आहेत. एवढंच नाही, येस, याला कोण ओळखतंय? कोण आहे हे? हे कोण आहे? नाव सांगू शकता? विराट कोहली. विराट कोहली. येस. कोण आहेत? वर्ल्ड बेस्ट, सॉरी, इंडियन बेस्ट क्रिकेटर आहे. ओके, जगात पण नाव आहे त्यांचं. 3 नंबर काही 2 नंबरला आहे. हे कोण आहे सांगू शकता मला? अरे असं कसं? महिला आहे तिथं, महिलांनी सांगायला पाहिजे. मेरी कॉम, काय बॉक्सर चॅम्पियन. येस, हे लोक स्पॉन्सर्स आहेत. भाग्यश्री मॅम, अंडरस्टँड. बघा, ॲथलेट्स आहेत. ओके, येस. हे कोण आहेत? कोण सांगेल मला? जगातला सगळ्यात मोठा फुटबॉलपटू, नाव सांगा, कोण आहे? कोण आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो. वाह, ग्रेट, बहुत बढ़िया. क्लॅपिंग क्लॅपिंग क्लॅपिंग, बहुत बढ़िया. क्रिस्टियानो रोनाल्डो हा आपल्या हर्बल लाईफचा काय आहे? स्पॉन्सर आहे. ओके, त्यांनी काय केलं आता रिसेंटली, हा रिपोर्ट आहे बघा, दिसत असेल, 23 फेब्रुवारी 2026, 12 वाजता. हर्बल लाईफ अनाउन्सेस क्रिस्टियानो रोनाल्डो इन्वेस्ट $7.5 million in प्रोटोकॉल टेक्नॉलॉजी, acquires 10% इक्विटी स्टेक. क्लॅपिंग करा बॉस. हर्बल लाईफमध्ये इन्व्हेस्ट केले 10% इक्विटी स्टेक. हे कोणी नाही करत. हे कोण करतंय? हे कोण करतंय? हे फक्त तेच व्यक्ती करतात ज्याला माहीत आहे की हर्बल लाईफचं पुढचं भविष्य जे आहे हे खूप उज्ज्वल आहे.
ओके. येस, खूप उज्ज्वल आहे त्यामुळेच. ओके. सो आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रोटोकॉल माहीत आहे का काय आहे? आपण ॲडव्हान्स जाणार आहे भविष्यात. ब्लड सॅम्पल घेणार, तुमच्या शरीरात काय आजार आहे, ब्लड प्रेशर किती आहे, शुगर किती आहे, काय आहे, तुमच्या शरीरात कुठल्या मिनरल व्हायटॅमिनची कमतरता आहे, त्याच्या आधारावर तुम्हाला डाएट प्लॅन आणि न्यूट्रिशन प्लॅन. ओके. त्याला म्हणतात प्रोटोकॉल. बघा कुठं चाललो आहे आपण, एवढं ॲडव्हान्स चाललो आहे आणि हे स्कोप आहे तुमच्यासाठी. येस, ऑफिशियल पार्टनर आहे आपले क्रिकेटमध्ये, IPLमध्ये, सगळे हे आपले. येस, बिकम अ वेलनेस कोच. काय करायचं आहे तुम्हाला? येस, भाग्यश्री मॅम, ॲज अ बिकम अ वेलनेस कोच तुम्हाला येस आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे, तुमचं 18+ वय पाहिजे, पासपोर्ट पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, फूड लायसन पाहिजे. फूड लायसन काढायला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील राठोड सरांकडे. ओके. ते तुम्हाला इन्स्टंट 10 मिनिटात फूड लायसन बनवून देतील. लगेच तुम्ही झाले आणि ते अपलोड करायचं आपल्या IDवर, हर्बल लाईफ IDवर. झाले तुम्ही वेलनेस कोच. ओके. वेलनेस कोच बनायला काही जसं आयुष्यमान भारत कधी आला? 2024मध्ये आला. आपण 2023मध्येच आरोग्य मंदिर काढले. ओके. ह्याची तुम्ही तुमच्यावर आहे, तुम्ही याला तुमचा बिझनेस युनिक करायला, डिफरंट करायला तुम्ही वेलनेस कोच म्हणून न्यूट्रिशन क्लब किंवा वेलनेस सेंटर टाकू शकता. यस, बघा जे डॉक्टर काम करतोय तेच आपण करतोय, पण डॉक्टर रिकमेंडेशन्स काय देत आहे? मेडिसिन्स देत आहे, आपण न्यूट्रिशन रिकमेंड देतोय. बरोबर. फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला लागतोय. हेल्थ प्रोफेशनल आहे दोघंही, पण डिफरन्स काय आहे? डॉक्टर मेडिसिन्स रिकमेंड करतात, आपण वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन रिकमेंड करतो, फिजिकल ॲक्टिव्हिटी रिकमेंड करतो. ओके. आपण हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल रिकमेंड करतो, डॉक्टर फक्त प्रिस्क्रिप्शन रिकमेंड करतात. ओके. येस, काम काय आहे मॅडम याच्यात आल्यानंतर? फक्त आणि फक्त वजन कमी करा, वाढवा, एवढंच काम आहे, काहीच नाही. एवढं सोपं काम आहे. कोणी नवीन व्यक्ती आला त्याला सांगायचं आहे वजन कमी करा, वाढवा, एवढंच काम आहे. किंवा फिटनेससाठी करा, हार्ट हेल्थ, डायजेस्टिव्ह हेल्थ, जॉईंट बोन, एनर्जी, फिटनेस, आयुर्वेदा, वुमेन हेल्थ, मेन हेल्थ, चिल्ड्रन हेल्थ, स्किन हेल्थ, आई हेल्थ, स्पोर्ट न्यूट्रिशन, वेट मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण काम करतो. ओके. एकदा या वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशनसाठी क्लॅपिंग करा जोरदार. ओके. सो एवढ्या सगळ्या गोष्टीवर आपण काम करतो. आणि यस, एव्हरीवन नीड, प्रत्येकाला या न्यूट्रिशनची गरज आहे, कारण स्कोप पण तेवढाच आहे. मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री, मोस्ट पॉप्युलेटेड नेशन म्हणजे इंडिया. 142 कोटी जनता आहे आणि प्रत्येकाला यस, बोला. फॉरेन कंट्रीज मध्ये आहे का याला स्कोप? आणि फॉरेन कंट्रीजचे तिकडचे सिटीजन यूज करतात का हर्बल लाईफचे प्रोडक्ट? 98 कंट्रीज मध्ये आहे मॅडम. किती? 98 कंट्रीज. आणि सुरुवातच भारत याच्यातून. यस मॅम. शोध पण आहेत का त्याचे तिकडे? हो. यस, सेम आपल्यासारखे. आता मला पुढच्या महिन्यात डॉलरमध्ये इन्कम येणार आहे, कारण माझा एक जे गेस्ट आहे ते बांगलादेशवरून आहे आणि एक कोच माझ्या अमेरिकेवरून आहे, ते पुढच्या महिन्यात जॉईन होणार आहे, संतोष राठोड सर. यस, ऑब्विसली. बाहेर पण तुम्ही करू शकता, फॉरेनमधले लोक पण जॉईन करू शकता आपल्या याला ऑनलाईनला. ओके. सो मोस्ट पॉप्युलेटेड कंट्रीमध्ये आपण राहतो. हे स्कोप आहे तुमच्यासाठी, कारण न्यूट्रिशन हे प्रत्येक शरीराची गरज राहणार आहे. आज तुम्हाला वाटत असेल हे न्यूट्रिशन कोण कोण घेणार म्हणून, पण कुलदीप पवारचं विजन बघा, पुढच्या 5 वर्षात प्रत्येकाच्या घरात हे न्यूट्रिशन राहणार आहे. दॅट इज, हा माझा कॉन्फिडन्स आहे. किंवा हे मीच नाही सांगत, मोठमोठे सायंटिस्ट, मोठमोठे लोक, मोठमोठे विजन बघणारे लोक हेच सांगतायत की हे जे न्यूट्रिशन आहे हे जगात पुढच्या 10 वर्षात अख्ख्या गरीबाच्या घरात तुम्हाला हे न्यूट्रिशन दिसेल, त्याच्या किचनमध्ये दिसेल, कारण त्याची गरज असणार आहे. आत्ताच्या जेवणातून तुम्हाला तुमच्या शरीराची गरज मिळत नाही, गरज भागत नाही. 116 व्हायटॅमिन्स मिनरल्स लागतात, ते तुमचे कंप्लीट होत नाही, कारण आत्ताचं जेवण जे उगवलं जातं, जे फूड आहे, जे येतं आहे, ज्या शेतीमध्ये पिकवलं जातं, त्या शेतीचं कस, त्या शेतीची फर्टिलिटी ही खूप कमी झालेली आहे. फर्टिलायझर, पेस्टिसाईडचा मारा खूप झालेला आहे. हायब्रिड जमाना आला आहे. 2 महिन्याची गोष्ट एकाच महिन्यात ताटात येते. त्यामुळं त्यात जे पोषण पाहिजे ते पोषण राहिलेलं नाही आहे आणि तुमच्या शरीराची गरज ती पूर्ण होत नाही आहे. दॅट्स इट. हे तुम्हाला लागणार म्हणजे लागणार न्यूट्रिशन. त्याच्याशिवाय तुम्ही तुमच्या शरीराची गरज पूर्ण करू शकणार नाही. आणि शरीराची गरज नाही पूर्ण झाली तर वेगवेगळे आजार तुम्हाला जडणार आहे. केस हेअरफॉल होणार, स्किनवर रिंकल्स येणार, हाडं ठिसूळ होणार,
हातपाय दुखणार, डायबिटीज होणार, शुगर होणार, हे होणार, एनर्जी कमी होणार, फिटनेस राहणार नाही. ओके, 80 वर्ष जगणारा माणूस 55 वर्षात आऊट होणार. ह्या सगळ्या गोष्टी कशाने होणार आहे? तुमच्या शरीराची गरज जर तुम्ही भागवत नसाल तर न्यूट्रिशनची, पोषणची. दॅट्स इट. ओके, यस, अनलिमिटेड बिझनेस पार्टनर आहेत तुम्हाला मार्केटमध्ये. कस्टमर बेस भरपूर आहे, कारण मोस्ट पॉप्युलेटेड कंट्रीमध्ये आपण राहतो आहे. आणि बिझनेस पार्टनर पण अनलिमिटेड आहे मार्केटमध्ये. प्रत्येकाला पैशाची गरज आहे. प्रत्येकाला ही तुम्ही संधी दाखवा आणि त्याला फुल टाईम पार्ट टाईम करायला लावा. दॅट्स इट. झाले बिझनेस पार्टनर तयार. आणि हा वेलनेस इंडस्ट्रीमधला बिझनेस पार्टनर बनवणारा आहे. म्हणजे तुमच्या अंडर तुमच्यासारखे कामं करणारे बिझनेस पार्टनर जेवढे जास्त तुम्ही बनवणार तेवढा तुमचा इन्कम वाढणार. दॅट्स इट. ओके, यस. सो इंडिपेंडंट बिझनेस पार्टनर वाढवा. प्रत्येकाकडे जाऊन ही अपॉर्च्युनिटी त्यांना द्या फुल टाईम पार्ट टाईमसाठी. मेकिंग द पीपल्स हेल्दियर, वेल्दियर अँड हॅपियर, ह्या 3 गोष्टी त्यांना संधी दाखवा की इथं पैसा पण आहे, आरोग्य पण आहे, आनंद पण आहे. दॅट्स इट. ओके, आणि हे कसं? रिटेल आणि होलसेल इन्कम तुम्हाला 50 ते 35% मिळणार आहे. आणि 73% इन्कम देणारी एकमेव हर्बल लाईफ कंपनी आहे मार्केटमध्ये, नेटवर्क मार्केटिंगमध्ये, जे तुम्हाला जर तुम्ही तुमच्या टीम मिळून, स्वतः मिळून टोटल जर 1 लाखाचं, साधं उदाहरण देतोय, 1 लाखाचा जर बिझनेस तुम्ही केला तर 73,000 तुम्हालाच मिळणार आहे. त्यातलं 27% फक्त कंपनी घेणार आहे. सो एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला दुसरी कुठलीही कंपनी देऊ शकत नाही. नाहीतर आज सर्वे करा सर्वांनी मार्केटमध्ये, गुगलला विचारा, NDTV काय असेल तुमच्याकडे रेफरन्स, त्याला विचारा. मार्केटमध्ये एकमेव हर्बल लाईफ आहे जे 73% रिटर्न्स इन्कम तुम्हालाच देते. जर समजा तुमच्याकडे मोठी टीम आहे जशी. यस मॅम, बोला. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने हेल्थ आणि वेल्थ, त्याच्यामध्ये हेल्थमध्ये रिटेल 50% आणि होलसेल 35%. येस, ते पुढं सांगतो मी तुम्हाला. एकच मिनिट. रॉयल्टी 15% मिळू शकते, बोनस 6% हे किती झाले तुमचे? 21 आणि इकडं 50. किती झाले? 21 आणि 50 71. 1% तुमचं मार्क ह्यूज बोनस झाले 72 आणि 1% तुमचं लॉयल्टी बोनस. ओके, रॉयल्टी आणि लॉयल्टी असं 73% रिटर्न्स फक्त एकमेव असा बिझनेस आहे तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुलदीप पवार सरांनी मागच्या महिन्यात त्याच्या टोटल ऑर्गनायझेशनचं किती असोसिएट आहे माझ्याकडं? 153 असोसिएट आहे. 153 असोसिएटचं मिळून टोटल इन्कम मी कंपनीला 1 कोटीचा दिला. त्यातला 73 लाख कोणाला येणार आहे? माझ्या सर्व 152 असोसिएटला 73 लाख रुपये सगळे डिस्ट्रीब्यूट होणार. कुलदीप पवार सरांचा मागच्या महिन्याचा 2,18,000चा चेक आला. फॉर एक्झाम्पल सोनूदास सरांना 90,000 आले, यांना 85,000 मिळाले. असं टोटल ते 73 लाख तुमच्यात वाटून देणार आहे. दॅट इज कॉल्ड 73% रिटर्न. पण हे कधी जेव्हा तुम्ही त्या 73%ला एलिजिबल होणार, त्या लेवलला तुम्ही जाणार तेव्हा. हे लक्षात घ्या. सुरुवातीला नाही, लेवल आहे त्याच्यात वेगवेगळ्या. कशा लेवल आहेत ते सांगतो. पहिली लेवल 25% डिस्काउंट. ओके, 100 वॉल्यूम पॉईंटची ऑर्डर टाकली तुम्ही की डायरेक्ट 25% मिळेल तुम्हाला. ओके, 1 मंथ वेट लॉस प्रोग्राम म्हणतात त्याला. किंवा डायरेक्ट तुम्ही फूड लायसन काढा आणि 25% घ्या. डायरेक्ट फूड लायसन काढा, डॉक्युमेंट सगळे सबमिट करा, डायरेक्ट 25% डिस्काउंटला. आता 25% डिस्काउंट कशासाठी? तुम्ही जेव्हा 25वर असणार, तुमच्याकडे नवीन गेस्ट आला, तो राहणार 15% नॅचरली. किंवा तुम्ही त्याला MRPनी द्या. म्हणजे 10,000ची त्यांनी किंवा 5,000ची पर्चेसिंग केली तुमच्याकडून, तुम्हाला 25%त दिलं कंपनीने. हॅलो हॅलो हॅलो, कोणाला बोलायचं असेल तर यस, OnePlus CPH प्लीज म्यूट करा. ओके, म्यूट करा प्लीज. ओके, यस. सो 25% म्हणजे काय? सपोज भाग्यश्री मॅम असोसिएट झाल्या आणि डायरेक्ट 25% डिस्काउंटला गेल्या. त्यांच्याकडे एक नवीन गेस्ट जॉईन झाले तर त्यांना काय करतील भाग्यश्री मॅम? एक तर रिटेल करतील. रिटेल म्हणजे काय? स्वतःच्या आयडीवर मागवतील 25% डिस्काउंटने. 100 रुपयाची वस्तू 75 रुपयात आणि त्यांना 100 रुपयांना देतील. 25 रुपये त्यांना राहिले. म्हणजे एखादी 5,000ची ऑर्डर ती त्यांना पडेल कितीला? 25% डिस्काउंट म्हणजे 4,000पर्यंत किंवा 4,400पर्यंत. 600-700 रुपये ते स्वतः ठेवतील. दॅट इज डिस्काउंट. हे पहिलं लेवल. आणि असे 5 लोकांना मदत केली की भाग्यश्री मॅडम काय करणार? 5 लोकांना मदत केली. 5 लोकांना मदत केली की भाग्यश्री मॅम लगेच 35% लेवलला गेल्या. 5 लोकांना मदत केली, लगेच 35% लेवलला गेल्या. मग आता काय होणार? मॅडम 35%ला आहेत,
नवीन गेस्ट आला आणि त्यांना अप्रोच झाला की मला वेट लॉस करायचं आहे, मग भाग्यश्री मॅम रिटेल करतील किंवा त्यांची आय डी ओपन करतील. आय डी कधी ओपन करायचं? जर तुम्हाला वाटत असेल की हा गेस्ट भविष्यात आपला बिझनेस पार्टनर बनू शकतो रिझल्ट आल्यानंतर, तर आय डी ओपन करून त्यांच्या आय डीवरून टाकायची, जेणेकरून त्यांना त्यांचं भविष्यात फायदा होईल. आय डी ओपन करून दिली म्हणजे काय, त्याची आय डी ओपन जर केली तर तो 35% येणार बाय डिफॉल्ट कंपनीकडून, आणि तुम्ही 15%, तो बाय डिफॉल्ट 15% त्याला मिळणार आहे आणि तुम्ही असणार 35%, मध्ये गॅप 20% तुम्हाला मिळणार. समजा त्यांनी 10,000 ऑर्डर टाकली, 2,000 तुम्हाला, म्हणजे 20%, 2,000 तुमचं इन्कम झालं एका माणसामागे 35%वर गेल्यावर. 35%वर कसं जाणार? 5+ लोकांना मदत करा, डायरेक्ट 35% डिस्काउंट तुम्हाला मिळतंय. आलं लक्षात? 35% लेवल. हॅलो, मग आता मदत करत करत हे 5 लोक झाले तुमच्या. येस मॅडम बोला. हा यस. 5 लोकांना मदत करायची म्हणजे आता ते 5 लोकांमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल 5,000चा दिला, ओके. त्यांनी 500 रुपयाची जरी वस्तू 5 जणांनी मागवली तरी ते मी 35% साठी क्वालिफाय होतो का? नाही नाही, तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये 500 वॉल्यूम, म्हणजे ऑलमोस्ट तुमच्याकडे जे आलेले आहेत कोचेस, बरोबर, आता जसं इथे फॉर एक्झाम्पल इथे तुमच्याकडे जे कोचेस आलेले आहेत, सॉरी तुमच्याकडे जे गेस्ट आलेले आहेत, त्या गेस्टनी टोटल 39-40 हजाराची ऑर्डर जर केली, ओके, म्हणजे सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने 6-6, 7-7 हजाराची ऑर्डर टाकली, तर डायरेक्ट 500 वॉल्यूम होणार आहे, म्हणजे 40 हजाराची तिथं बिझनेस झाला. तेव्हा तुम्हाला प्रॉफिट राहील 17,000चा, ओके, आणि तुम्ही जाणार 35%ला. सगळ्यांकडून पैसे घेऊन वन टाईम टाका डायरेक्ट 500 वॉल्यूमची, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 17,000 मिळतील, किंवा थोडं थोडं करून एक व्यक्तीला देऊन डायरेक्ट 500ला जा, म्हणजे 35% डिस्काउंट मिळेल आणि 17,000 तुमचा त्या महिन्याचा इन्कम होईल घरी बसून. असं पण चालेल ना की आता मी एक जण, सपोज माझ्याकडे एक गेस्ट आला, त्याने जॉईन केलं, त्याने काही प्रोडक्ट घेतलं, ओके, त्याच्यानंतर माझ्याकडे लगेच कन्सिस्टन्सी आलेच नाही माझ्याकडे गेस्ट, आणि ते 1 महिन्यानंतर आले किंवा व्हॉट एव्हर 1 आठवड्यानंतर आले, त्यांनी जशी जशी शॉपिंग केली, जेव्हा 39,000 कम्प्लीट होईल तेव्हा मी 35%वर जाईल आणि तेव्हा 17,000 इन्कम येईल का? यस यस, करेक्ट. एक ॲव्हरेज 1 ते 2 महिन्यामध्ये 500 वॉल्यूम, प्रत्येक प्रोडक्टला वॉल्यूम असतात, ओके. ते 500 वॉल्यूम कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 5+ लोकांना मदत करायची, म्हणजे एक बेसिक किट जरी घेतली त्यांनी वेट लॉसची, ओके, 70 वॉल्यूमची, 70 गुणिले 7 किती झाले? 7 49 झाले, 490, बरोबर, झाले 500. कितीचं मिळतं? 7,000चं का? हा, म्हणजे एक 6,300 6,000 समथिंग जाते ती बेसिक किट, वेट लॉस बेसिक किट, ओके. आणि ते लोकांना कन्सल्ट करणे किंवा कन्व्हिन्स करणे हे तुमचं काम नसणार, हे माझं काम असणार. आता तुम्ही नवीन आहेत, तुम्ही फक्त तुम्हाला जे अप्रोच होणार आहेत लोक, त्यांना माझ्याकडे देऊन टाकायचं आहे. ॲज अ वेलनेस कोच, ॲज अ एक्सपिरियन्स्ड वेलनेस कोच, मी त्यांना माझ्या पद्धतीनं कन्सल्टिंग करणार आणि त्यांना आपली ही वेट लॉस जर्नी दाखवणार, वेट लॉस प्रोग्राम दाखवणार, ओके. ते क्लोजिंगचं काम माझ्याकडे असणार आहे काही दिवस, तुम्ही जोपर्यंत सुपरवायझर होत नाही. सुपरवायझर म्हणजे काय? पुढची स्टेज. इथे 42%ला जाणार तुम्ही 20+ लोकांना मदत करून. इथे तुम्ही जर समजा एका महिन्यात 20+ लोकांना मदत केली तर तुम्हाला प्रॉफिट किती होणार? 41 हजाराचा एका महिन्यात, 41 हजार. आणि तसे लोक आहेत आपल्याकडे, तसे वेलनेस कोचेस आहेत जे एकाच महिन्यात 20+ लोकांना मदत करतात आणि एकाच महिन्यात 41 हजाराचा इन्कम घेतात घरी बसून फोनवर. म्हणजे हे MRP जी प्राइस दिली 1,12,280 ती ऍक्च्युअल प्राइस आहे, आणि त्याच्यावर आम्हाला 45% ऑफ मध्ये ह्या वस्तू 71,000ला मिळणार. करेक्ट. हा तुमचा प्रॉफिट राहील. त्याच्यावर प्रॉफिट 40,000 रुपये कंपनी आपल्याला देणार. येस, हे तुमचं प्रॉफिट आहे का? तर तुम्ही डायरेक्ट 42% घेणार आहे ना, मग वरची जी अमाऊंट आहे एवढी पे करणार, एवढी आहे टोटल, एवढी पे करणार 71, 40,860 तुमचं प्रॉफिट आहे. ज्या लोकांना तुम्ही दिलेत ते 1,12,280चे दिलेत, पण तुम्हाला एवढ्यालाच पडली ना ती, पण वरचे पैसे कोणाचे? तुमचे, म्हणजे ते तुमचं त्या महिन्याचं इन्कम झालं, ओके. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो. येस, जायचं नेक्स्ट. हे झालं 20+ लोकांना मदत, गेले 42% डिस्काउंटला. नेक्स्ट आहे क्वालिफाईड वेलनेस कोच. हा 2,500 वॉल्यूम करतो 6 महिन्यामध्ये आणि परमनंट 42%वर जातो. परमनंट, हा जो होता हा टेम्पररी होता, हा परमनंट 42वर जाणार. म्हणजे तो
20+ लोकांना मदत करू शकतो, 25+ लोकांना मदत करू शकतो. आणि भाग्यश्री मॅम इथं असं काही नाही 20+ किंवा 25+ लोक लागतात. 5 लोकांवर पण तुम्ही 42%ला जाऊ शकता. फॅमिली कंजम्पशन एका फॅमिलीमध्ये 500 वॉल्यूम, 5 फॅमिली मिळून 2500 वॉल्यूम गेले तुम्ही पण 42% परमनंट. कारण आमच्याकडे तसेच आहेत. माझ्याकडे 6 अशा फॅमिली आहेत ज्या फॅमिली कंजम्पशन करतात. एकाच फॅमिलीमध्ये 500 वॉल्यूम घेतात महिन्याला. मग 5 फॅमिली झाले म्हणजे तुम्ही परमनंट 42%ला गेले. मग तेव्हा तुम्हाला 1 लाख इन्कम राहील. जर तुमच्याकडे या महिन्यात किंवा पुढच्या मे महिन्यामध्ये 5 फॅमिली अशा भेटल्या फॅमिली कंजम्पशनच्या की ज्यांना पूर्ण फॅमिलीला करायचं आहे आणि त्यांनी 500 वॉल्यूमची ऑर्डर टाकली, अशा 5 फॅमिलीला मदत केली तुम्ही तर तुमचं 1 लाख इन्कम होईल एकाच महिन्यात. असे पण आपल्याकडे कोचेस आहेत जे एका व्हॉल्यूम नाही समजते मला. वॉल्यूम Sir. म्हणजे वॉल्यूम म्हणजे काय मॅडम, प्रत्येक प्रोडक्टला जे वेट लॉससाठी ते घेणार आहेत जसं अफ्रेश, शेकमेट जे काही आहेत प्रोडक्ट त्यांना वॉल्यूम असतात प्रत्येक प्रोडक्टला. समजा फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे दाखवायला काय आहे तुम्हाला, यस ब्रेन हेल्थ आहे. आता ब्रेन हेल्थला काहीतरी 11 वॉल्यूम आहेत. एक प्रोडक्ट परचेस केला 11 वॉल्यूम, असे करत करत ते वॉल्यूम तयार होतात, त्याला म्हणतात 2500 वॉल्यूम. मग आता समजा कुलदीप पवार सरांनी एक बेसिक किट घेतली 70 वॉल्यूम झाले. मग कुलदीप पवार सरांनी ठरवलं की माझ्या पूर्ण फॅमिलीलाच खाऊ घालायचं. मग ते असे सगळ्यांसाठी एकत्र विकत घेतली, त्याचे झाले 500 वॉल्यूम. मग असे 5 ते व्हॉल्यूम पण तुम्हाला करायचे आहे आणि तुम्हाला नाही करायची, तुम्हाला नाही, ते बाय डिफॉल्ट होतात ना. म्हणजे तुम्ही एखाद्या फॅमिलीला अप्रोच झाले आणि त्यांना वेट लॉससाठी एक बेसिक किट दिली, झाले वॉल्यूम तयार. वॉल्यूम म्हणजे त्या प्रोडक्टच्या मागच येतात बाय हे डिफॉल्ट. पर्सेंटेज व्हॉल्यूमवर नाही ना, ते तुम्ही कितीचे प्रोडक्ट विकले त्याच्यावर आहे ना, नाही, किती तुम्ही गेस्ट आणले त्याच्यावर आहे ना. हे पर्सेंटेज तुमच्या वॉल्यूमवर आहे. 2500 जसं आता इथे मी बोललो ना, एका वन टाइम जर तुम्ही 1000 वॉल्यूमची टाकली तर डायरेक्ट 42%ने मिळेल. किंवा हळूहळू हळूहळू 1 ते 3 महिन्यामध्ये, कन्झ्युकेटिव्ह 1 ते 3 महिन्यामध्ये, म्हणजे पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, 3 महिने मिळून तुमचे 1000 वॉल्यूम होतील तेव्हा तुम्ही 42वर जाणार. आता 1000 वॉल्यूम म्हणजे कसे होणार, प्रत्येक प्रोडक्टचं वॉल्यूम काउंट होणार आणि ते 1000 होतील, बरोबर. म्हणजे एक बेसिक किट दिली 70 वॉल्यूम, असे देता देता तुम्ही समजा 15-16 लोकांना मदत केली, झाले 1000 वॉल्यूम तुमचे. पण ते 1000 वॉल्यूम कॉन्झिक्युटिव्ह 1, 2, 3 महिन्यामध्येच व्हायला पाहिजे, गॅप नको. ओके, झालं 42वर गेले. यस यस. त्यानंतर आहे क्वालिफाईड वेलनेस कोच, हा परमनंट 42वर जातो आणि 1 लाख इन्कम घेतो. त्यानंतर आहे सुपर वेलनेस कोच, लास्ट स्टेज 50% डिस्काउंट. याला म्हणतात सुपर वेलनेस कोच, सुपरवायझर. इथं तुम्ही कंप्लीट मॅच्युअर होता बिझनेससाठी, तुम्हाला इथं सगळं कळायला लागतं. मग हे एज्युकेटेड लोक एका महिन्यात पण होतात, 15 दिवसात पण होतात, 2 महिन्यात पण होतात आणि 3 महिन्यात पण होतात. ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि 12 महिन्यात पण होतात. ऑल 4000 वॉल्यूम विथिन 12 मंथ. 12 महिन्यात करा, एका महिन्यात करा, 15 महिन्यात करा, 15 दिवसात करा. ओके, तर तुम्ही सुपर वेलनेस कोच होता, 50% डिस्काउंटला जाता. ओके, 4000 वॉल्यूम कंप्लीट करा. ओके, आणि 1,63,000 इन्कम करा. मग त्यासाठी तुम्हाला 40+ लोकांना मदत करा किंवा असे काही गेस्ट पकडा किंवा अशी काही फॅमिली पकडा जे फॅमिली कंजम्पशन करतील. 10-12 फॅमिलींना मदत करा, डायरेक्ट 1,63,000 इन्कम घ्या. जसं मी केलं होतं, 2 महिन्यात 1,63,000 माझं इन्कम होतं पार्ट टाईम जॉब करत असताना. तेही स्ट्रेसवाला, फुल टाईम जॉबमध्ये होतो. 2च तास इकडं द्यायचो मी, 2 तास रोज देऊन 2 महिन्यात 1,63,000 आले होते मला. ओके, तुम्ही पण करू शकता पार्ट टाईम, मन लावून 2 तास द्यायचे रोज. सकाळी वर्कआउटला 1 तास, सगळ्या लोकांना बोलवायचं आपल्या वर्कआउटला फोन करून, तो 1 तास. संध्याकाळी फॉलोअप, आज होते का वर्कआउटला, आज तुम्ही शेक घेतलाय का, आज डाएट प्लॅन फॉलो केलाय का, घरातून पार्ट टाईम. पण तेवढी तुम्हाला डेडिकेटली केलं तर. ओके, यस. 2 तास 3 तास द्या डेडिकेशननी, 100% इन्कम आहे इथे. ओके, झाला सुपर वेलनेस कोच. हे असे डिस्काउंट असतात मॅडम. भाग्यश्री मॅम याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. फॅमिली कंजम्पशन द्या, सेल्फसाठी घ्या, रिटेलिंग करा, होलसेलिंग करा. 99 वॉल्यूम पर्यंत 15% डिस्काउंट असतं, त्याला PC लेवल म्हणतो. 100 वॉल्यूम झाले 25%, त्याला असोसिएट म्हणतात. 500 वॉल्यूम केले त्याला 35% लेवल असते, सिनियर कन्सल्टंट. 1000 वॉल्यूम सक्सेस बिल्डर, 2500 क्वालिफाईड प्रोड्युसर आणि 4000 सुपरवायझर. अशा वेगवेगळ्या लेवल असतात जे 50% डिस्काउंटला जातात. 50च आहे का लास्ट, 50 पेक्षा जास्त नाही का? यस, सांगतो. हे बघा इथे आहेत 50% रिटेल प्रॉफिट आहे. ओके,
8 ते 25% होलसेल प्रॉफिट आहे, तो कसा घेणार तुम्ही तुमच्या आय डीवरून देऊन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 50%ला गेलात आणि तुम्ही रिटेल केली, म्हणजे तुमच्या आय डीवरून घेतले 10,000ची ऑर्डर तुम्ही 5,000त घेतली आणि समोरच्याला MRPचं बिल पाठवलं डायरेक्ट, किंवा 5% एक डिस्काउंट देऊन बिल पाठवलं, किंवा 10% डिस्काउंट देऊन बिल पाठवलं. ओके, डायरेक्ट बिल त्यांना गेलं. त्यांना तुम्ही जी अमाऊंट मागितली तुमच्या अकाउंटला 10,000ची, 10,000चंच त्यांना बिल गेला, पण ॲक्च्युअल तुम्हाला 5,000त मिळालं न्यूट्रिशन. 5,000 आपले. एका दिवसाला एकच कस्टमर करायचा चांगला 10,000वाला. 5,000 पर डे गुणिले 30, 1.5 लाख रुपये महिना. पण तेवढं डेडिकेशन पाहिजे, की एक टार्गेट पाहिजे की माझं एक फॅमिली आज झालीच पाहिजे. ओके, मी माझं पर डे टार्गेट राहतो, मी आलेल्या वहीमध्ये लिहून घेत असतो. ओके, ऑर्डरचा बुक आहे माझा. मला येस मॅम. या प्रोडक्टचे साईड इफेक्ट पण असतील ना काही लोकांना? हा, लय भारी प्रश्न विचारला. याचे साईड इफेक्ट सांगतो मॅडम, लिहा सगळ्यांनी लिहा. झाले तर लोक धरून मारतील आपल्याला. हो, ऐका ना, साईड इफेक्ट लिहून घ्या सगळ्यांनी. प्रोडक्टचे साईड इफेक्ट. ओके, पहिला साईड इफेक्ट वेट लॉस होतो. दुसरा साईड इफेक्ट एनर्जी चांगली वाढते. तिसरा साईड इफेक्ट ॲक्टिव्ह बनतो माणूस. चौथा साईड इफेक्ट तुम्ही हँडसम गॉर्जियस दिसायला लागता. ओके, माणूस असेल तर हँडसम, फिमेल असेल तर गॉर्जियस दिसायला लागते. एनर्जी वाढते, उत्साह वाढतो. ओके, आणि तुम्हाला लोक विचारायला लागतात की लय भारी दिसायला लागली, तुम्ही काय केलं मला सांगा. हे साईड इफेक्ट आहेत. येस. ओके, साईड इफेक्ट काहीच नाही, हे साईड इफेक्ट आहेत. आज 50 वर्ष झाले कंपनीला. ओके, आणि सायन्स बेस प्रूव्हन आहे, सायंटिफिक बेस आहे याला, रिसर्च बेस प्रोडक्ट आहेत, याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. आणि यस, तुम्हाला वाटत असेल तसं की याचे साईड इफेक्ट आहेत का, भाग्यश्री मॅम लिहून घ्या. जर कोणी विचारलं याचे साईड इफेक्ट आहेत का, साईड इफेक्ट तर नाहीच आहे. जर त्याला डाऊट येत असेल की जर झालं तर त्याला कंपनी 2 कोटीचं, जसं तुम्ही इन्शुरन्स देत होते ना, अगदी तसं हे तुम्ही जेव्हा तुमचा आय डी ओपन करता ना, त्याच्यात दिलेलं आहे, वाचा एकदा पूर्ण पॉलिसी. त्यात स्पष्ट मेन्शन केलं की 2 CRचं एलिजिबिलिटी आहे तुम्हाला. पण अजूनही कोणी क्लेम नाही केलं आहे पूर्ण जगात. कोणत्याच डॉक्टरनी प्रूव्ह नाही केलं की ह्या व्यक्तीची डेथ किंवा ह्या व्यक्तीला जे आता मोठं प्रॉब्लेम आला आहे हे न्यूट्रिशनमुळं आलं आहे, असं कुठल्याच डॉक्टरनी, कुठल्याच पोस्टमॉर्टम रिपोर्टनी प्रूव्ह नाही करून दिलेलं की हे त्याला न्यूट्रिशनमुळं झालं आहे. आणि ज्याने प्रूव्ह करून दाखवलं ना, त्या फॅमिलीला 2 कोटी मिळतं आहे सरळ. भाग्यश्री मॅम, कंपनीने ते पण दिलं आहे बघा. एवढी जागतिक लेवलची कंपनी कुठलीच नाही. एवढी ग्रो का झाली हर्बल लाईफ? 1.2 बिलियन भारतात इन्कम आहे डॉलरमध्ये. सोपं नाही आहे, मोजता पण नाही येणार. पूर्ण भारताला बसवलं मोजायला तरी नाही मोजता येणार. किती? 25 वर्षात फक्त. मॅडम सोपं नाही. एवढी ग्रोथ का झाली? याच्यामुळंच कंपनीने कंप्लीट सिक्युरिटी दिली आहे वेलनेस कोचेसला. उद्या एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून 10,000चं न्यूट्रिशन मागितलं, लिहा सगळ्यांनी, लक्ष ठेवा. एखाद्या व्यक्तीने, एखाद्या गेस्टने तुमच्याकडून 10,000ची ऑर्डर मागवली आणि नंतर तो काही कारणामुळं किंवा त्याला कोणीतरी निगेटिव्ह बोललं किंवा कोणीतरी त्याला किंवा एखादा व्यक्ती असा असतो की रिझल्ट आल्यावर पण म्हणतो मला रिझल्टच नाही आला, बरोबर. मग अशा वेळेस काय करायचं? भाग्यश्री मॅडम तर फसल्या. 10,000 कुठून द्यायची त्याला वापस? काहीच नाही, टेन्शन नाही घ्यायचं. खाली झालेले डबे मागवायचे, त्याला म्हणायचं बॉक्समध्ये पॅक कर, ज्या ॲड्रेसवरून आला त्या ॲड्रेसवर रिटर्न पाठव, फोन कर कंपनीला, तुझ्या घरी कुरिअरवाला येईल, तो घेऊन जाईल. विदिन काय म्हणतात ते 7 वर्किंग डेजमध्ये तुमच्या ज्या अकाउंटवरून पेमेंट केलं त्या अकाउंटला तुमचे रिफंड होतील. वाजवा टाळ्या. आहे का कोणी? देईल का कोणी कंपनी वापस पैसे? मॅडम वेलनेस को सेफ आहे, बिलकुल सेफ आहे. एवढा सेफ बिझनेस भारतात कुठंच नाही आहे, जगात पण नाही, जगात पण नाही आहे मॅडम. आहे का सांगा मला? देते का कोणी? अमेझॉन देते का पैसे वापस? वापरून घ्या एकदा. कुठला डॉक्टर पैसे वापस देतो का? शुगरची ट्रीटमेंट घेतली, बायपास केली, सर्जरी केली कोलेस्ट्रॉल लेवलसाठी, आणि कोलेस्ट्रॉल तेवढाच राहिलात, आयुष्यभर दवाखाने चालू आहे 2-2 वर्ष. डॉक्टर म्हणतो का पैसे घेऊन जा वापस, रिझल्ट नाही आला तुला? किंवा एखादा पेशंट दगावला ट्रीटमेंट करत असताना, डॉक्टर असं म्हणतो का तुझा पेशंट दगावला, हे घे 2 कोटी? हॅलो कोचेस, अपॉर्च्युनिटी समजून घ्या. सुंदर अपॉर्च्युनिटी आहे मॅडम, खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. सो त्यामुळे अशी अपॉर्च्युनिटी भेटणं, कोणाला आली असेल संधी चालून तर त्याचा फायदा घ्या. स्पेशल वर्कशॉप ट्रेनिंगला तुम्ही एलिजिबल होता.
सुपरवायझर झाल्यानंतर तुम्हाला कंपनी फ्री वॅकेशन्स पण असतात, जे मी जाणार आहे मलेशिया फिरायला जूनमध्ये कंपनीकडून 8 दिवस. घरी गाडी येईल, उचलून घेऊन जाईल एअरपोर्टला मुंबईला. टार्गेट होतं येस मॅम. मलेशियाला फिरायला चाललंय ना, त्याचं किती टार्गेट होतं आणि किती करायचं होतं अचिव्हमेंट, त्याच्यावर तुम्ही मला qualify झाले? ऍक्टिव्ह वर्ल्ड टीम बनायचं होतं. ऍक्टिव्ह वर्ल्ड टीम म्हणजे माझ्या अंडर माझ्यासारखे काम करणारे सुपरवायझर 5-6 आणि प्लस माझे वैयक्तिक 2 महिने 5-5 हजार वॉल्यूम आणि 4 महिने 2.5 हजार वॉल्यूम. हे मी अचीव केलं. 8 दिवस मलेशिया टूर आहे, सगळा खर्च कंपनीकडे विथ फॅमिली. इथून गाडी घेऊन जाणार एअरपोर्टला, एअरपोर्टमध्ये तिथं तिकीट असणार कंपनीकडून, तिथून जायचं, तिथं उतरायचं, तिथं 5 स्टार हॉटेलला राहायचं, 2-4 दिवस बाहेर फिरायचं, परत रिटर्न यायचं. सगळा खर्च कंपनीकडे. आणि प्लस तुम्हाला हेल्दी हबकडून बरेचसे बेनिफिट्स आहे, वॅकेशन्स आहेत. जसं आता आम्ही 3 मेला दिवे आगरला विथ फॅमिली घेऊन जाणार आहे मी वैयक्तिक, माझ्या स्वखर्चाने, माझ्या पूर्ण फॅमिलीला. आमचे जवळपास काहीतरी 8-9 असोसिएट क्वालिफाय झाले त्या वॅकेशनसाठी, त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार आहे मी. येस. सो हे संधी आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे, इथे सगळं मिळतं. फॅमिली टाईम, वॅकेशन्स, हे ते सगळ्या गोष्टी आहेत इथे. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे मग बाकी पुढं आहे. ओके, इथपर्यंत. आयडी क्रिएशन वगैरे असतं, याचं जे आयडी क्रिएशन आहे, जसं तुम्ही माझं बेसिक केलं होतं Yes. तसं ते आम्ही कसं करू शकतो?